हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही वॉर्डरोब ऑर्गनायझेशन हॅक्स किंवा टिप्स शेअर करणार आहे. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की वॉर्डरोब ऑर्गनाईज केल्यानंतर ते खूप काळासाठी सेट राहत नाही, वारंवार मेसी होतं आणि ते पुन्हा पुन्हा सेट करावं लागतं आणि हे खरंच खूप डिमोटिवेशनल आहे. तर असं कशामुळे होत असेल तर आपण वॉर्डरोब ऑर्गनाईज करताना काही मिस्टेक्स केलेले असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की अशा कोणत्या मिस्टेक्स आपण वॉर्डरोब ऑर्गनाईज करताना टाळायला हव्यात. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमचं कपाट ऑर्गनाईज करण्यासाठी नक्की मदत करेल. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. सगळ्यात पहिली मिस्टेक आपण करतो ती म्हणजे कपड्यांचं सेग्रिगेशन न करता वॉर्डरोबमध्ये कपडे ऑर्गनाईज करणे. आपल्याकडे असलेल्या सगळ्या कपड्यांचं आधी सेग्रिगेशन करायचं. सेग्रिगेशन करताना डेली वेअर, नाईट वेअर, ऑफिस वेअर, पार्टी वेअर, ट्रेडिशनल अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचं सेग्रिगेशन करायचं. दुसरी मिस्टेक आपण अशी करतो की सगळेच कपडे एकावर एक घडी करून ठेवतो. तर असे न करता जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये पुरेशी जागा असेल तर ऑफिस वेअरचे कपडे किंवा तुमचे डेली वेअरचे जे काही कपडे असतील ते शक्यतो हँग करून ठेवायचे. त्यामुळे रोज ऑफिसला जाताना घालायचे कपडे आपल्या आय लेवलला राहतात आणि कपडे चूज करणे खूप इझी होऊन जातं. शिवाय ते कपडे रिपीटही होत नाहीत. तिसरी मिस्टेक आपण अशी करतो ते म्हणजे कपड्यांच्या घड्या व्यवस्थित न करणे. तुम्ही ऑर्गनायझरचा यूज करा अथवा न करा, पण कपड्यांच्या घड्या एकसारख्या घातल्या तरच तुमचं कपाट ऑर्गनाइज्ड वाटेल, टापटीप वाटेल. म्हणजेच कपडे जर कपाटात विदाऊट ऑर्गनायझर ठेवणार असाल तर सपोज कुर्तीज ठेवायच्या आहेत तर सर्व प्रकारच्या कुर्तीच्या स्क्वेअर शेपमध्येच घड्या आल्या पाहिजेत. सर्व प्रकारच्या लेगिन्सच्या घड्या या आयताकृतीच आल्या पाहिजेत. एकसारख्या कपड्यांचे असे स्टॅक तयार करायचे आणि मग ते कपाटात ठेवायचे. मी कसे कपाटात कपडे ठेवते तर मी अशा प्रकारचं ऑर्गनायझर यूज करते. असे टोटल 4 ऑर्गनायझर्स आहेत माझ्याकडे, ज्यामध्ये फाईल सिस्टीममध्ये सर्व कपडे मावतात. 2 ऑर्गनायझर्स मी कुर्तीज ठेवण्यासाठी वापरले आहे. एकामध्ये मी जीन्स आणि टॉप्स ठेवलेले आहेत. ह्या ऑर्गनायझरमध्ये मी सर्व लेगिन्स ठेवलेले आहेत. अशा प्रकारच्या ऑर्गनायझरमध्ये सर्व कपडे फाईल सिस्टीममध्ये अरेंज होतात. साड्या आणि ट्रेडिशनल पंजाबी सेट्स असतात ते ठेवण्यासाठी देखील मी अशा प्रकारचं ऑर्गनायझर वापरते. ॲक्च्युली माझ्या साड्या जास्त वापरल्या जात नाहीत, म्हणून बऱ्याचशा साड्या मी बेडच्या खाली जे काही स्टोरेज असतं तिथे स्टोअर केलेले आहेत. पण दररोज न लागणारे कपडे अशा एका बंद ऑर्गनायझरमध्ये आपण ठेवले ना तर ते लवकर खराबही होत नाही. जसे आपण सेट करून ठेवलेले आहेत तसेच ऑर्गनायझर्समध्ये राहतात. अगदी त्याचप्रमाणे साड्यांचे ब्लाऊज आणि पेटीकोट देखील मी अशाच प्रकारच्या ऑर्गनायझरमध्ये ठेवते. ते असे समोर ठेवले ना की ते एकावर एक व्यवस्थित राहत नाहीत. थोडा जरी धक्का लागला की ते लगेचच मेसी दिसायला लागतात. त्यामुळे मी सारे ब्लाऊज देखील अशाच प्रकारच्या एका बंद ऑर्गनायझरमध्ये ठेवते. पुढची मिस्टेक आपण करतो ती म्हणजे कपाटातील अरेंजमेंटबद्दल. न लागणारे, दररोज न वापरला जाणारे कपडे खालच्या शेल्फला ठेवायचे आणि डेली वापरावे लागणारे कपडे वरच्या शेल्फला ठेवायचे. असे केल्याने सगळे शेल्फ खराब होत नाहीत. आपल्या सगळ्यांचाच एक प्रॉब्लेम नेहमी होतो, तो म्हणजे बऱ्याचदा एखादा ड्रेस घालायचा असतो पण त्यावर मॅचिंग ओढणी नाही आहे किंवा साडीवरचा ब्लाऊज शिवलेला नाही आहे, साडीला फॉल पिको केलेलं नाही आहे किंवा मॅचिंग लेगिन्स नाही आहे आपल्याकडे. असं काही ना काही अल्टरिंगचं काम देखील पेंडिंग राहतं. तर अशावेळी कपाट आपण जेव्हा ऑर्गनाईज करतो तेव्हा सरळ एक कागद पेन घ्यायचा आणि त्यावर आपल्या वॉर्डरोबमधली जी काही पेंडिंग कामं आहेत ती सगळी लिहून काढायची आणि तो कागद कपाटाच्या दाराला आतल्या साईडला स्टिक करून ठेवायचा. आणि जेव्हा कधी आपण सुट्टीच्या दिवशी किंवा काही खरेदीसाठी बाहेर पडू तेव्हा त्या लिस्टचा एक फोटो काढून घ्यायचा आपल्या मोबाईलमध्ये आणि मग त्यानुसार खरेदी करायची. असं केल्यामुळे कामंही लवकर होतात आणि आपल्याला हवी ती खरेदी केलीही जाते. आता सगळ्या ब्लाऊज आणि साड्या तर आपण खाली ऑर्गनायझर्समध्ये ठेवलेल्या आहेत, पण अचानक कुठे आपल्याला बाहेर जायची वेळ आली, साडी घालायची आहे तिथे, तर अशावेळी मी 2-3 साड्या देखील ब्लाऊज आणि पेटीकोटसह हँगरला रेडी करून ठेवते. असं केल्यामुळे गडबडीने आपल्याला कुठे जायचं असेल तर घाईत ते ऑर्गनायझर्स उचकले जात नाहीत आणि खराबही लवकर होत नाही. तुम्हाला जर असे काही ऑर्गनायझर्स वापरायचे नसतील तर अशा प्रकारे तुम्ही कार्डबोर्ड बॉक्सचाही यूज करू शकता. याला मी एक छान कलर पेपर चिटकवलेला आहे आणि त्यामध्ये मी आता एक मोठा बॉक्स आहे, त्यामध्ये मी माझे सगळे वुलन क्लोथ्स ठेवते. आता सध्या हिवाळा चालू असल्यामुळे. आणि एक बॉक्स मी माझे नाईट ड्रेसेस ठेवण्यासाठी वापरते, पायजमा टी शर्ट्स ठेवण्यासाठी वापरते. शक्यतो डेली वेअरच्या कपड्यांसाठी किंवा नाईट ड्रेसेससाठी तुम्ही बॉक्सचाच यूज करा, कारण अशा कपड्यांच्या घड्या काही आपण व्यवस्थित घालत नाही. हातालगोलग घडी घालून ते बॉक्समध्येच ठेवायचे, म्हणजे बाहेरून दिसायला कपाट टापटीप वाटते.
वरच्या शेल्फची जागा शक्यतो मी रिकामीच ठेवते. तिथे माझी एखादी पर्स ठेवते ऑफिसवरून आल्यानंतर. अशा छोट्याशा बॉक्सचा देखील मी सॉक्स ठेवण्यासाठी यूज केलेला आहे. पुढची मिस्टेक म्हणजे दर रविवारी 15 मिनिटं देऊन आपलं कपाट रिसेट न करणे. होय, दर रविवारी थोडासा वेळ काढायचा आणि या आठवड्यात वापरलेले आपण कपडे जागच्या जागेवर ठेवायचे. पुढच्या आठवड्यात कोणते कपडे घालायचे ते रेडी करून वर हँगरला लावून ठेवायचे. असं केलं तरच आपलं कपाट लाँग टर्मसाठी ऑर्गनाईज राहतं आणि आपले सगळे कपडे वापरले देखील जातात. पुढची मिस्टेक म्हणजे आपल्या बायकांना ना सगळं साठवायची सवय असते. न आवडलेले, न लागणारे, कम्फर्टेबल न बसणारे असे कपडे देखील आपण साचवून ठेवतो. खरं सांगायचं तर आपल्या वॉर्डरोबमध्ये असलेल्या कपड्यांपैकी एक 70% कपडेच आपण वापरत असतो आणि राहिलेले 30% कपडे कित्येक वर्ष आपण घातलेलेच नसतात, फक्त जपून ठेवलेले असतात. का तर आपण त्यांना खूप पैसे देऊन खरेदी केलेलं असतं. आपण फक्त असेच कपडे घालतो ज्या कपड्यांमध्ये आपण कम्फर्टेबल फील करतो, जे आपल्याला छान दिसतात. ज्या कपड्यांमध्ये आपण आज कम्फर्टेबल नसतो, ट्रस्ट मी, पुढे जाऊन ते कपडे अनकम्फर्टेबलच असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर घालायचे नसतील तर ते कपडे चांगल्या कंडिशनमध्ये असतानाच डोनेट करा. शॉपिंग करताना एक रूल नेहमी फॉलो करायचा. ज्या कपड्यांची आपण शॉपिंग करणार आहोत त्या कपड्यांसाठी कपाटामध्ये जागा आधी तयार करून ठेवायची आणि जागा करण्यासाठी जुने कपडे डोनेट करायचे. जर का कपाटात जागा आपण तयार करू शकत नसेल तर समजायचं की आपल्याला आज सध्या नवीन कपड्यांची गरज नाही आहे. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना ते जमणं खूप अवघड आहे, पण ट्रस्ट मी, हाच सगळ्यात मोठा रोल आहे कपाट नेहमी ऑर्गनाइज्ड आणि टापटीप ठेवण्यासाठी. मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये मला कसं सांगायला अजिबात विसरू नका. आणखी कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडतील हे देखील मला नक्की सजेस्ट करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.